स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। शिवथर-घळीला जोडणाऱ्या पर्यायी मार्गाचं काम ठप्प, ठेकेदाराच्या मनमानी कारभारावर ग्रामस्थांचा संताप। ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या शिवथर-घळ परिसरातील रस्ते विकास कामांना ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे ब्रेक लागलाय। महाड-पंढरपूर मार्गावरून शिवथर-घळीकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गाचं रुंदीकरण गेल्या 2 महिन्यांपासून रखडलं असून रस्त्यावर टाकलेले मातीचे ढिगारे आता शेतकऱ्यांच्या आणि पर्यटकांच्या जीवावर उठलेत। ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविरोधात स्थानिक शेतकरी विजय साळुंखे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या शिवथर-घळ परिसरातील रस्ते विकासाचा पुढचा बोजवारा उडालाय। महाड तालुक्यातील महाड-महाप्रळ मार्गावरून शिवथर-घळला जोडणारा हा लगतचा मार्ग आहे। शिवाय कुंभे-शिवथर ग्रामपंचायत मधील सुनेभो आणि रामदास पठार पारमाची माझेरी गावाला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे। मात्र गेल्या 2 महिन्यांपासून या रस्त्याचं रुंदीकरणाचं काम पूर्णपणे बंद पडलंय। संबंधित ठेकेदारांना रस्त्यावर मोठमोठे मातीचे ढिगारे खोदून ठेवलेत। पावसाळा जवळ येत असताना हे ढिगारे तसेच राहिल्यास खालच्या बाजूला असलेल्या शेतकऱ्याच्या शेतीचा अतोनात नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे। रस्ता खोदल्यामुळे पर्यटकांना कसरत करावी लागत असून अपघातांचं प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। शेतकरी विजय साळुंखे यांनी ठेकेदार आणि इंजिनियरवर गंभीर आरोप केले। साळुंखे यांची सुमारे 1 एकर जमीन या रस्त्यालगत गेली असतानाही त्यांना विश्वासात न घेता प्रशासनाकडून मनमानी पद्धतीनं खोदकाम सुरू आहे। झाडे तोडण्यासाठी किंवा खोदकामासाठी आवश्यक असलेले परवाने ठेकेदाराकडे आहेत का, असा रोकडा सवाल आता उपस्थित केला जातोय। जर हे काम तात्काळ सुरू झालं नाही आणि काही अपघात झाला तर त्याला जबाबदार सर्वस्वी ठेकेदार आणि संबंधित इंजिनियर असतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। काम चुकार ठेकेदाराला तात्काळ ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, संपादक तुकाराम साळुंखे, महाड, रायगड। माझं नाव विजय साळुंखे। हा जो रस्ता गेलाय वर सोनेगाव ते खाली शिवथरपर्यंत माझ्या जागेतून गेलाय आणि मला न विचारता ठेकेदार कुठे जागा किती माती नेतोय काय नेतोय त्याचं काही आम्हाला विचारतात शेतकऱ्यांना, बाबा तुमचं काय कुठे काय करायचं काही नाही। त्याची मनमानी चालली, माती खोदेन काय। आता माती खोदणे म्हणजे कुठून खोदायचं ते पण त्याला कळलं पाहिजे ना। एवढं नुकसान आमचं झालंय, जवळजवळ वरपासून एवढे माझं 1-1.5 एकर जमीन गेली असेल रस्त्यामध्ये, जास्त पण कमी नाही। पण त्यांचं काय आम्हाला मोबदला मिळाला पाहिजे की नको, तर याचा विचार करावा लोकांनी ना, शासनाचा विचार करावा। याचं कारण पत्रकार पहिले तुम्हाला आम्ही धन्यवाद देतो, कारण हे काम जवळजवळ 2-2.5 महिने बंद आहे। त्याचं कारण आम्हाला अद्याप काहीच कळालं नाही। वारंवार मी स्वतः इंजिनियर किंवा ठेकेदाराचा जो सुपरवायझर तेलंगे याच्याशी आम्ही 10 वेळा चर्चा केली, परंतु त्याचा काही उत्तर आम्हाला भेटत नाही त्यांच्याकडून। तर का बंद आहे हे आम्हाला इंजिनियर लोक सुद्धा सांगत नाहीत। त्याच्यासाठी मी इंजिनियर लोकांना असं सांगितलं की मला नामदार महोदय भरतशेठ गोगावले जे मंत्री आहेत त्यांच्याशी मी संपर्क साधून त्यांना मी सांगणार होतो की येणाऱ्या अधिवेशनामध्ये या रस्त्याची पुरवणी लावा आणि ह्याला जबाब विचारला पाहिजे किंवा ह्या ठेकेदाराला काम का करत नाही। त्याच्यामुळे इंजिनियर लोक म्हणले असे काही करू नका, आम्ही आमचं काम प्रगतीपथावरती आणतो। पण आतापर्यंत त्यांनी काही केलं नाही। मुख्य रस्ता तसं बोललं तर हा शिवथर-घळ ही पर्यटन स्थळ असल्यामुळं आमचे येणारे पर्यटक पूर्ण पुण्यावरून येणारे जे पर्यटक असतात ते शिवथर-घळीला जाणारा हा मेन रस्ता जोडलेला आहे। त्याच्यामुळं त्यांची सुद्धा गैरसोय होऊ शकते। त्यामधून सुद्धा आमचे पुण्याला असणारे चाकरमानी लोक त्यांना हा पर्यायी मार्ग म्हणून अगदी शॉर्टकट अंतर आहे, त्याच्यामुळं 20 किलोमीटर आम्हाला यावं लागेल। त्यासाठी हा 6 किलोमीटरचा अंतर आहे। त्यासाठी त्यांनी ह्याची लवकरात लवकर व्यवस्था करावी, नाहीतर त्याला सर्वस्व जबाबदार प्रशासन असेल। एवढंच आम्ही या ठिकाणी सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।